श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 514। चक्रवाक कथा। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। भक्तजन काही शास्त्र संवाद करत होते, ते काही चुकले यावर सर्वज्ञांनी सांगितले। एका गुरुचे 2 शिष्य होते व ते दोघेही शिष्य शौचाला गेले तेव्हा एक डुक्कर आले। एकाने दुसऱ्याला विचारले, अरे हे काय आहे? त्याने म्हटले, हा मोठा उंदीर आहे। पहिल्याने म्हटले, हा मोठा उंदीर नव्हे, हा लहान हत्ती आहे। दुसऱ्या शिष्याने म्हटले, आपल्या गुरु जवळ जाऊ, ते म्हणतील ते खरे। असे म्हणून त्याला धरून गुरु जवळ घेऊन आले, त्यांच्या पुढे टाकले तेव्हा ते के करून ओरडले। एकाने म्हटले, गुरुजी हा म्हणतो की हा मोठा उंदीर आहे, मी म्हटले की हा लहान हत्ती आहे, तर आमचा हा वाद आपणच मिटवून द्या, आपणच सांगा हे काय आहे? त्या गुरुने म्हटले, मरा रे, माझ्या पायाच्या प्रसादाने तुम्ही एवढेही जाणत नाही। अरे हा चक्रवाक पक्षी आहे। सर्वज्ञांनी सांगितले। शिष्यांनी तरी थोडेफार साम्य असलेले साजेसे सांगितले, परंतु त्या गुरुने तर विरुद्धच सांगून चक्क पक्षाचेच नाव घेतले। यावर सर्वज्ञांनी सांगितले, अज्ञान दूर करण्यासाठी ज्याचा संग करावा त्याचे हे असे ज्ञान, म्हणून आपणे या पासी ज्ञाता विरक्ताचा संभू की जय। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।